बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत. पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा. आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल. अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात. आता यांचे निकष काय की ज्यांचं काय घरदार वाहून गेले त्या घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे. हा कुठला निकष आहे? तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागडुजी नाही, तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत. शाळा सुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत. आणि पहिली महत्वाची गोष्ट, याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही, पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली होती. नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं, त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते. मग काही कॉलेजेस असतील, काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या, काही ठिकाणी आम्ही छावण्या उभारल्या होत्या, त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं. त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती, कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो. त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. गुरांना सुद्धा, ज्यांची गुरं आता आहेत काही वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबा नाहीये, म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आहे, तर त्या गुरांना सुद्धा काही रोगराई होऊ नये आणि तातडीने त्या गुरांची सुद्धा काही तुम्ही कुठून आणा, कडबा आणा. म्हणजे परिस्थिती अशी आहे की 80 कोटी लोकांना देशातल्या माननीय प्रधानमंत्री फुकटात धान्य देतात, पण हे धान्य जो पिकवतो तो शेतकरी आज उपाशी मरतोय. त्या शेतकऱ्याला तुम्ही अन्नधान्य का देत नाही आहात? त्या शेतकऱ्याच्या सुद्धा आरोग्याची काळजी कोण बघणार आहे? म्हणजे ह्या मदतीचे जे कागदी घोडे आहेत, ते कागदी घोडे तुम्ही नुसते नाचवत बसू नका, पण ताबडतोबीने शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजे. छावण्या म्हणजे छळ छावण्या नव्हेत, पण चांगल्या निवाऱ्याची सोय केली गेली पाहिजे. त्यांची घरदारं नीटनेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत. नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत. त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे, पण शेत जमिनीबरोबर रस्ते सुद्धा वाहून गेलेत. म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे. तर ताबडतोबीने तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत. खूप मोठी कामं आहेत, खूप मोठं हे संकट आहे. परत एकदा सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे. नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जातात, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे. या संदर्भात विखे पाटलांना प्रश्न केला होता, जो मुद्दा उपस्थित केला, तर ते म्हणतात की कुठेतरी गैरसमज निर्माण केला जातो आणि कारखान्याच्या व्यवहारातून हे पैसे घेतले जाणार आहेत. मग बातमी फोडा तुम्ही, परत ती बातमी फोडा ना तुम्ही. ही त्यांचा प्रश्न आहे, बातमी आली कशी? पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का? पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का? घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का? रस्ते वाहून गेलेत हा गैरसमज आहे का? मुलांची पुस्तकं, वह्या पुस्तकं वाहून गेली हा गैरसमज आहे का? शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का? काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहताय ती लोक मला कळत नाही. भाजपचं असं म्हणणं आहे की पूरग्रस्तांना जर मदत करायची असेल तर आपल्या पक्षाने दसरा मेळावा रद्द करावा किंवा साधेपणाने. मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय जाहिरातबाजी चालवली होती ना, त्या जाहिरातीत जेवढा पैसा खर्च केला ना तेवढा पैसा तरी द्यावा. मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होत आहेत. तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मी उपमुख्यमंत्री मानत, गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जात होती आणि तेव्हाही फोटो छापले जात. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. नाही, ते येणार,
त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार. पुन्हा कार्यकर्त्यांना सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, आणि परत जाणार. कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले, तेव्हा माझा मराठी बांधव, मराठा समाज मुंबईमध्ये होता, त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढं बोलून ते गेले. त्यांना दुसरा उद्योग काय आहे? त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत, क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत, जय शहा आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत. उद्धवजी, भाजपचं असं म्हणणं आहे की आपला जो दसरा मेळावा होता त्याच्यावर 63 कोटी रुपये खर्च होता. त्याचं बिल मी उद्या त्यांच्याकडे पाठवतोय. माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा आणि मला पैसा आणून द्या. गृहमंत्र्यांना या ठिकाणी पहिलं निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री. त्यानंतर दिल्लीमध्ये मुख्यमंत्री तातडीची भेट घेतली. 6 दिवसानंतर अजून देखील उत्तर नाही. मला असं वाटतं की आता त्यांची सगळी जर का थेरं झाली असतील क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, तर आता तरी पूरग्रस्तांकडे लक्ष द्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.